नमस्कार. बातमीपत्र महाराष्ट्रामध्ये मी रवींद्र खोरकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. येथील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्राताई पवार अशी ही लढत होत असली तरी ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत यांनी देखील या मतदारसंघात मोठे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल आहेत. तसेच या चर्चेमध्ये दौंडचे ज्येष्ठ पत्रकार रमेश वत्रे, दीपक देशमुख, निलेश जांभळे आणि विशाल धुमाळ हे देखील सहभागी झालेत. आमदार राहुलदादा कुल यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात या मतदारसंघाची नक्की रणनीती काय आहे. नमस्कार. बारामती लोकसभेची निवडणूक ही आता प्रचाराच्या दरम्यान प्रगतीपथावर आहे आणि याच्यामध्ये मी सातत्यानं सगळ्या वृत्तवाहिन्यांवर सांगितलेलं आहे की निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे आणि याच्यामध्ये महायुतीच्या वतीनं सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे या निवडणूक लढवत आहेत. आणि जे केंद्रीय भारतीय जनता पार्टीने ही युती करण्याचा निर्णय घेतला आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजींनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही सगळेजण महायुतीचं काम करत आहोत. या देशभरामध्ये झालेलं माननीय मोदी साहेबांचं काम, राज्यामध्ये चालू असणारं शिंदे सरकार, देवेंद्रजी, अजितदादा यांचं काम हे लोकांच्यापर्यंत पोचवून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन आम्ही करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे सातत्यानं मतभेद या मतदारसंघामध्ये राहिले असले तरी मागच्या काही वर्षामध्ये त्याची तीव्रता ही आम्ही कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलं होतंच आणि त्यामुळे मतभेद आजही आहेत, कदाचित उद्याही राहतील, परंतु या निवडणुकीपुरतं मात्र आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या बरोबर राहण्याचं ठरवलं आहे, महायुतीचं काम ताकदीनं करण्याचं ठरवलं आहे आणि जो आदेश पक्षानं आणि नेत्यांना दिलेला आहे तो शिरसावंदे मानून या निवडणुकीची प्रक्रिया आम्ही पुढे नेत आहोत. खऱ्या अर्थानं आपण आता सांगितलं की महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही सर्वजण करत आहोत आणि त्याच्या विजयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी रमेश वत्रे आहेत. नमस्ते दादा. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रथमच ननंद विरुद्ध भावजय असा सामना होत आहे. एकीकडं भावनिकतेला साथ घातली जाते आणि दुसरीकडं दुसऱ्या उमेदवार जे आहेत सुनेत्राताई पवार त्यांच्याकडून विकास कामांच्यावरती भर दिला जात आहे. तर तुम्ही विकास कामांच्यावर हा तुमचा प्रचाराचा मुद्दा असणारच आहे, परंतु तरी प्रेक्षकांसाठी तुम्ही तो मुद्दा कसा विश्लेषण करून सांगाल. मी साधारण वत्रे साहेबांना असं म्हणायचं की विकास कामावर निवडणूक होणार आहे की भावनिकतेवर निवडणूक होणार आहे. राजकारणाचा भावनिकता हा सातत्यानं पारंपरिक भाग राहिलेला आहे. ग्रामीण मतदारसंघ हे भावनिकता निश्चितपणे आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन या परिसराचं एक चांगलं नियोजन करणं हा निवडणुकीचा मुद्दा असणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनेच मतदार करतील अशी मला खात्री आहे. या मतदारसंघातील विशेषतः पुण्याच्या पूर्व आणि पश्चिमेला दक्षिणेसह विस्तारित झालेला हा मतदारसंघ आहे. पाणी, रस्ते, विजेच्या समस्या, आरोग्याच्या समस्या यासह काही राष्ट्रीय जे काही धोरणं आहेत जी भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या पद्धतीनं देशभरामध्ये राबवली. तर ग्रामीण भागामध्ये ऊसाच्या संदर्भातली अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्यामुळे आज ऊसाचा शेतकरी आनंदी आहे. मी 23 वर्ष साखर कारखानदारीमध्ये काम करतो, परंतु साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक या संदर्भामध्ये जे धोरण भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारने घेतलं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक ऊस उत्पादकाला त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे भावनिकता हा जरी भाग असला तरी शेवटी आपली व्यवस्था चालवण्यासाठी चांगले धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक आहे. ते केंद्रातही होणं आवश्यक आहे, राज्यातही होणं आवश्यक आहे आणि विशेषतः दौंड मतदारसंघामध्ये दोन्ही सरकारचा प्रचंड लाभ या कार्यकालात झालेला असल्यामुळे ही सगळी कामं घेऊन आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर जातोय आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे ही निवडणूक ही कामावर होईल अशा प्रकारची मला खात्री आहे. आज आपल्या चर्चेमध्ये दीपक देशमुख सहभागी झालेले आहेत. दादा, राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि भाजपनं एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन सरकार बनवलं. त्यानंतरच्या काळामध्ये अजितदादा देखील सरकारमध्ये सहभागी झाले.
अजितदादा सहभागी झाल्यामुळे तुमच्या मंत्रिपदाला कुठेतरी ब्रेक लागला अशी जिल्हाभरात चर्चा आहे आणि आता अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाच प्रचार तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे. तर तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये जाताय या निवडणूक प्रक्रियेच्या निमित्तानं, त्यावेळी कार्यकर्ते तुम्हाला अशी भावना उघडपणे बोलून दाखवतायत का? तुम्ही कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढताय? आपल्या नशिबापेक्षा जास्त आणि नशिबाच्या आणि वेळेच्या आधी आपल्याला काहीच मिळत नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. दौंड तालुक्याला मंत्रिपद न मिळणं ही काय आजचा विषय नाही, स्वातंत्र्यानंतरचा कायम राहिलेला विषय आहे. हा काही नवीन विषय नाही. राहिले ज्या पद्धतीनं 4 वर्षात स्थित्यंतरं झाली, कदाचित 2019ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं असतं, त्याच वेळेस कदाचित हा निर्णय अपेक्षित होता किंवा लोकांच्याही अपेक्षा होत्या. देवेंद्रजींनी या ठिकाणी येऊन सांगितलं होतं. परंतु सरकारच जिथं आलं नाही आणि जे राजकारणामध्ये घडलं ते कदाचित मागच्या कित्येक वर्ष महाराष्ट्रात घडलं नव्हतं, ते सगळं घडलं. त्यावेळेस सरकार गेलं, नंतर सरकार 2 पक्षांचं आलं, नंतर सरकार 3 पक्षांचं आलं. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार येताना काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं राजकारण केलं आणि जनादेश दिलेलं सरकार प्रत्यक्षामध्ये काम करू शकलं नाही आणि त्यावेळी त्याला मुत्सद्दीगिरी म्हणलं गेलं. आणि ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये आलो, काही पक्ष फुटीच्या नंतर सरकारमध्ये आम्ही येऊ शकलो, त्यावेळी मात्र त्याच्याविषयी तक्रार केली गेली. आपण जर एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करतोय तर दुसऱ्यांनी पण चुकीच्या पद्धतीने केलं तर ते काही वावगं नसतं असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. त्यावेळी 19 साली जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं केलं तेच त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आणि ही परिस्थिती ही अतिशय अपवादात्मक परिस्थिती होती. असं कधीच घडलं नव्हतं. ते घडवताना बदलताना केंद्रात आणि राज्यात काही खूप मोठे निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे सरकार येणं राज्यात आणि केंद्रात हे भारतीय जनता पार्टीचं आवश्यक होतं. त्यामुळे मंत्रिपद 19लाही मिळालं असतं, त्यानंतरही मिळालं असतं, परंतु ते नाही मिळालं हे सत्य आहे. परंतु हे जरी असलं तरी माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या कार्यकर्त्यांचं एकही काम हे आम्ही सरकार दरबारी थांबवून दिलेलं नाही. महाविकास आघाडी सरकार असताना निश्चितपणे दौंडच्या काही कामांना संथ गतीनं ती कामं होत होती, परंतु सरकार आल्यानंतर अतिशय गतीनं आम्ही कामं करतोय. तर मंत्रिपद जरी मिळालं नसलं तरी मागच्या 9 वर्षामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघातली कामं ही आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे उभी करू शकलो याचा मला आनंद आहे. त्यामुळे असा प्रश्न सुदैवानं मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मला फारसा कोणी विचारला नाही. खाजगीत काही लोकांनी विचारलं असेल, त्याचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. तर मंत्रिपद हा फार छोटा विषय आहे. लोकसभेची 2019 निवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये मला ज्यावेळेस पक्षानं आदेश दिले त्यावेळीसुद्धा मी माझ्या मतदारसंघामध्ये मुळशी धरणाचं पाणी आणण्यासंदर्भातली फक्त अट टाकली होती, ती जलकल्याणासाठी आहे. त्यावेळीसुद्धा मला मंत्रिपद द्या असं कधीही मी बोललेलो नाही. त्यानंतरही मला 19च्या निवडणुकीनंतर बोललेलो नाही. त्यानंतर आज ताग्यात मी कुठेही पब्लिक प्लॅटफॉर्मवर तशी मागणी केली नाही. तसं तर 14 सालीसुद्धा मला मंत्री देण्यासंदर्भातल्या घोषणा झाल्या होत्या. मला मंत्रिपद त्यावेळी संधी मिळाली नाही, त्यावेळेसुद्धा मी तक्रार केली नाही. मंत्रिपद हा प्रक्रियेतला भाग आहे, परंतु मूळ उद्दिष्ट सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणं आहे. ते केंद्र आणि राज्य अतिशय चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये सोडवत आहे. दौंडचा खूप मोठा बॅकलॉग वेगवेगळ्या कारणामुळे राहिलेला आहे. तो कमी करण्यासाठी शासन आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं आहे. त्याची कल्पना आमच्या सगळ्या मतदारांना सहकार्यानं आहे. त्यामुळे तशा प्रकारची फारशी कुणी तक्रार करताना दिसत नाही. 2019 साली तुमच्या पत्नी कांचनताई कुल यांनी लोकसभेची निवडणूक सुप्रियाता यांच्या विरोधात लढवली. त्यावेळी देखील प्रचाराचा धुराळा उडाला होता, परंतु आपल्याकडूनही कुठल्या प्रकारची टीका पवार कुटुंबियांवरती झाली नाही आणि पवार कुटुंबियांनी देखील आपल्यावर टीका केली नाही. सुप्रियाताईंनी दौंड भागात आता दौरा करताना सांगितलं की कुल कुटुंब एक सुसंस्कृत कुटुंब म्हणून पाहिलं जाते. अजितदादांनी परवा भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात असं सांगितलं की राहुल कुल हे हुशार अभ्यासू आमदार आहेत. एकीकडून अजित पवार तुमची स्तुती करतायत, दुसरीकडून सुप्रिया सुळे तुमची स्तुती करतायत. कार्यकर्ते संभ्रमात आहेत की नेमकं आपण जायचंय कुणाबरोबर? तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करू इच्छिता? कार्यकर्त्यांना मी माझी भूमिका समजावून सांगतोय, ती लोकांना पटतीये. मी सांगितलेला भूमिका योग्य आहे असं आमच्या भागातील मतदारांचं मत तयार झालंय आणि त्याप्रमाणे ते मतदान करणार असं मला आश्वस्त करतायत. राहिला प्रश्न
मागच्या निवडणुकीमध्ये टीका करण्याचा. मागची निवडणूक तर लोकसभेची सोडा, मागच्या माझ्या 23 वर्षाच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये कधीही स्वतःहून मी कुणावरही टीका केलेली नाही. कधी कधी राजकारणात आपल्यावर टीका केल्यानंतर कधी कधी आपल्यावर शंका येऊ नये, कारण की कधी कधी बोलणाऱ्यांचं खपून जातं. आम्ही कमी बोलणारे लोक आहोत, मग कधी कधी गैरसमज होऊ नये म्हणून कधी कधी उत्तरं द्यावं लागतात. हे खरं असलं तरी मी कमीत कमी शब्दात उत्तरं देऊन लोकांच्यामध्ये संभ्रम होऊ नये इथपर्यंतच बोललोय. जास्त काम करणं आणि वर्तमानपत्रामध्ये वृत्तवाहिन्यामध्ये कमीत कमी बोलणं, प्रसिद्धीपासून थोडं दूर राहणं, हाच प्रयत्न मी सातत्याने केलेला आहे. आणि त्यामुळे मागचे 23 वर्ष ही संघटना मी अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकलो आहे. मग मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, नंतर मी काही काळ आघाडीवर काम केलं, नंतर राष्ट्रीय समाज पक्षात होतो, नंतर एक दिवस असाही होता की माझी पत्नी भाजपमध्ये होती आणि मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होतो आणि त्यानंतर पुढचा प्रवास भाजपकडे झाला. हे सगळ्या प्रवासामध्ये माझे सगळे सहकारी हे अतिशय ताकदीनं माझ्यावर उभे राहिले. मी जो निर्णय घेतला तो शिरसावंद मानून प्रत्येकाने मला साथ दिली. मी पण सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक निर्णय करत आलो. माझ्या सहकार्याने विचारूनच मी सगळे निर्णय करतो. आम्ही सामुदायिक निर्णय प्रक्रिया राबवलेली असल्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षामध्ये गेलो आणि कोणत्याही दिशेने गेलो तरी संघटना आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहिली. त्यामुळे टीका करणं आवश्यकच आहे असं मानणारा मी नाही. माझं तर असं मत आहे की आपलं एकमेकाशी संवाद चालू ठेवून जर आपण तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची दिशा ठरवली तर लोकशाहीमध्ये जे अपेक्षित आहे ते काम आम्हाला सगळ्यांना करता येईल. आणि संघर्ष टाळून संवाद ठेवून जर आपण पुढे गेलो तर मतदारसंघ आणि परिसरातील नागरिकांच्या आणि सार्वजनिक कामासंदर्भामध्ये अजून गती मिळू शकते असं मानणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे पवार कुटुंबियांच्या बरोबर असताना सुद्धा त्यांचेही आदेश पाळले आणि त्यानंतर देवेंद्रजींच्यावर असताना त्यांचेही आदेश पाळले. मला कधी नुकसान होतंय, माझा कधी फायदा होतो ह्याचा कधी विचार मी केला नाही. जे मी 2007च्या बँकेच्या निवडणुकीला मला आदरणीय पवारसाहेबांनी आदेश दिले, माझी तयारी नव्हती, मी बँकेची तयारी केली. तयारी केल्यानंतर मी विजयी होत होतो, त्यावेळी आदेश आला तू माघार घे. त्यावेळी मी कुठली तक्रार केली नाही, अतिशय निमूटपणे नम्रपणे माघार घेतली. जे ठरलं होतं ते पुढं घडलं नाही. 2009ला या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी कुणाची तक्रार केली नाही. त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये माननीय जानकर साहेबांनी मला मंत्रिपद देतो असं वेगवेगळ्या ठिकाणी घोषित केलं होतं. त्यांनी मंत्रिपद दिलं नाही तरी मी कुठं तक्रार केली नाही. 2019ला मला लोकसभा लढण्याची अजिबात इच्छा नव्हती, आदेशाला ती निवडणूक लढलो. 2019ला राष्ट्रीय समाज पक्ष का भारतीय जनता पार्टी हा निर्णय लवकर घ्या अशा संदर्भातली विनंती मी माननीय देवेंद्रजी आणि माननीय जानकर साहेबांना वारंवार भेटून केली होती. तो निर्णय शेवटपर्यंत माझ्या दुर्दैवाने होऊ शकला नाही, परंतु शेवटी माननीय देवेंद्रजींचं ऐकायचं की माननीय जानकर साहेबांचं ऐकायचं. राज्याचे प्रमुख म्हणून मतदारसंघाच्या समस्या घेऊन मला त्यांच्याकडे जावं लागत असल्यामुळे मी देवेंद्रजींचं ऐकलं. माझ्या दृष्टीने आज देवेंद्रजी आणि जानकर साहेब सुद्धा एकत्रच काम करतायत, त्यामुळे माझ्या संदर्भातल्या शंका त्या दूर झाल्या असाव्या असं माझं मत आहे. 2019ला आपल्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी मिळाली होती. या 2024ला त्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं का? ही जागा जोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढतीये तोपर्यंत तर नाव चर्चेत राहणं अपेक्षित होतं, कारण की मागच्या निवडणुकीमध्ये 5,31,000 मतं आम्हाला मिळाली होती. अतिशय 28 दिवसाच्या कार्यकालामध्ये अतिशय चांगलं परफॉर्मन्स आम्ही तिथं दिला होता. मी लोकसभेचा निवडणूक प्रमुख होतो भारतीय जनता पार्टीचा, तोपर्यंत ठीक होतं. परंतु तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्यानंतर आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समाविष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यालय हे बारामती आहे. त्यामुळे शेवटी आम्हाला एकत्रित निर्णय करायचा होता आणि एकत्रित निर्णय होताना माननीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजित पवार हे सगळेजण मिळून योग्य निर्णय करतील हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे त्यांनी जो निर्णय केला त्याच्या संदर्भामध्ये मी कदाचित मतदारसंघातला एकटाच, लोकसभा मतदारसंघातला एकटाच जबाबदार कार्यकर्ता आहे की ज्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. कारण की माझ्या दृष्टीनं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येताना या बारामती लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असावा एवढंच महत्त्वाचं होतं. नेत्यांचे आदेश महत्त्वाचे होते आणि शिरसामान्य मानून आमचे स्थानिक सगळे विषय बाजूला ठेवून आम्ही उमेदवारीचा स्वीकार केला आणि काम सुरू केलं. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे, नाव जरी अपेक्षित होतं
तरी समीकरणं महायुतीत तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर बदलली होती. त्याची जाणीव ठेवूनच निवडणूक प्रमुख म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काम करत होतो. मागील निवडणुकीत 5,31,000 मतं मिळालेली होती. मग या मतांचा आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना आपण फायदा करून देणार का? निश्चितपणे मी आत्तापर्यंत मी सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी जे जे आदेश मान्य पवारसाहेबांनी मान्य अजितदादांनी दिले ते मान्य केले. विचारधारेशी फारकत झाली, मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलो. त्यानंतर मी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्यावर काम करतोय. माझ्या कुटुंबाची संस्कृती राहिलेली आहे की आम्ही कधीही बेईमानी केलेली नाही आणि कधीही कुणाची फसवणूक केलेली नाही आणि आम्हाला कुणी जरी फसवलं तर त्याचीही कधी तक्रार केलेली नाही. त्यामुळे आम्ही सगळेजण जो आदेश आहे त्याप्रमाणे काम करतोय आणि काम करताना अर्धवट कधीच काम करू नये या विचाराचा मी असल्यामुळे मी पूर्ण क्षमतेनं पक्षाने जो आदेश दिलाय त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण कार्यरत झालेलो आहोत आणि गती आम्ही वाढवत नेऊ. दादा, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना अनेकदा तुमच्या मनाच्या विरुद्ध काही निर्णय झाले. जसं की 2007ला बँकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनाविरुद्ध निर्णय झाला. त्याच्यानंतर 2009ला तुम्ही पराभूत झाला. 2019ला लोकसभेमध्ये तुम्हाला अपयश आलं. ह्या सगळ्या घडामोडी तुमच्या राजकीय जीवनामध्ये तशा मोठ्या होत्या आणि संघर्षाच्या होत्या. परंतु या सर्व घडामोडीत सुद्धा तुम्ही कधी सार्वजनिक बोलताना किंवा खाजगीमध्ये पण असताना कधी भावनिक झाला नाही. त्या दिवशी चौफुल्याच्या जाहीर सभेमध्ये अजितदादा व्यासपीठावर असताना तुम्ही भावनिक झाला. तर त्यामागची तुमची भावना काय होती? माझं वय, आम्ही पहिल्यांदाच पाहिलं की तुम्ही भावनिक झाला. खरं तर तुम्ही मला बरेच वर्ष ओळखता. मी कधीही सार्वजनिक जीवनात भावनिक झालो नाही. परंतु मलाही आज नक्की सांगता येणार नाही की त्या दिवशी मी भावनिक का झालो. परंतु मला असं वाटतंय, माझं वय 46 आहे. त्यापैकी 23 वर्ष मी सातत्य ठेवून काम करतोय. महाविद्यालयातून बाहेर पडलो. माझे महाविद्यालयीन मित्र जेवढे आहेत त्यांना जर कुणालाही विचारलं तर त्यांना ते तुम्हाला सांगतील की मी राजकारणात येईल असं कुणालाही वाटत नव्हतं. परंतु अपघातानं कैलासवासी सुभाषांच्या निधनानंतर मला राजकारणात यावं लागलं. सुदैवानं त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला कमी वेळ दिला, लोकांना जास्त वेळ दिला. त्याची तक्रार आम्ही या कारणानं कधी करत नव्हतो की आपल्या कुटुंब प्रमुख, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना संपूर्ण तालुक्याला कुटुंब म्हणून पाहतोय ही भावनासुद्धा आम्हाला पुरेशी होती. तेव्हा त्यांना शक्य तेवढी मदत करणं आणि त्यांचा शक्यतो वेळ न घेता त्यांना काम करून देणं असा सातत्यानं आमचा प्रयत्न राहिला. आणि कैलासवासी सुभाषांच्याबद्दल मी फारसं तुम्हाला सांगायची काय आवश्यकता नाही. परंतु अतिशय संवेदनशील व्यक्ती, अतिशय दुर्मिळ राजकारणामध्ये असतो त्यापैकी ते एक होते. आणि अतिशय संवेदनशील असल्यामुळे अतिशय बारीक बारीक विषयावर सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं काम ते करत असायचे. मी कधी कधी सणाच्या दिवशीसुद्धा घरी जर आले नाही आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही सण असूनही घरी का आला नाही, तर ते नेहमी सांगायचे की ज्यावेळी सीमेवर सैनिक लढत असतात त्यांना कुठलाही सण नसतो. तशी जबाबदारी समाजाची आपल्यावर असते. त्यामुळे आपणही समाज सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. समाजाचे विषय मार्गी लागणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर आपला सण असेल, कार्यक्रम असेल हे महत्त्वाचं आहे. अशा वातावरणामध्ये आम्ही वाढलो. परंतु त्यांचा असणारा सर्वसामान्य जनतेशी असणारा जो कनेक्ट होता तो अतिशय जास्त होता. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या तालुक्याची जबाबदारी पेलवणं तसं अशक्य गोष्ट होती. अपेक्षा पूर्ण करणं सहजासहजी शक्य नव्हतं. प्रचंड मोठा संघर्ष होता, तुम्ही जवळून पाहिलेला आहे. परंतु त्या दिवशी माझ्या समोर बसलेले माझे सहकारी, व्यासपीठावर बसलेले माझे सहकारी, यांच्यामुळे मी 23 वर्षाचा हा प्रवास हा अतिशय सक्षमपणे करू शकलो. आणि जे काही सुभाषांना अपेक्षित होतं ते सगळं काम आम्ही आता करण्याचा प्रयत्न करतोय. कारखान्यासारखी संस्था त्यावेळीसुद्धा अस्थिर होती, आम्ही स्थिर केली. दूध संघासारखं व्यवस्था आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे चालवतोय. आज दुष्काळ आहे, दुष्काळाचे 36 कोटी रुपये या तालुक्यामध्ये दुष्काळ निधी मिळाला असला तरी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था मी 100% म्हणणार नाही, परंतु 90% आम्ही चांगली केली. पाण्याच्या बाबतीमध्ये ते खूप संवेदनशील होते त्यांच्यानंतरच्या काळात. त्यामुळेच मी लोकसभेला सुद्धा निवडणूक लढताना या भागामध्ये मुळशी धरणाचं पाणी आणावं हा विचार ठेवला. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णय घेताना आपण त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला उत्तर तयार असलं पाहिजे हा विचार करूनच आम्ही सगळे निर्णय घेत गेलो.
परंतु कधी कधी इतका प्रवास झाल्यानंतर आणि सातत्याने 23 वर्ष कुठलाही न थांबता, कुठलीही न तक्रार करता, जिंकलो तरी आपण दुसऱ्या दिवशी कामाला लागलो, हारलो तरी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. ह्या प्रवासामध्ये कदाचित मला केलेल्या कामाचं समाधान असावं आणि त्याच्यामधून मी कधी कधी माणूस चांगलं झालं तरी भावनिक होतो. खरं तरी माझी निवडणूक नाही आहे, स्वतः मी उमेदवार नाही आहे, माझ्या कुटुंबातला कोण उमेदवार नाही, कुठला ताणतणाव नाही, सगळ्या संस्था चांगल्या चालल्या आहेत, दौंड तालुक्यातली विकास कामंही व्यवस्थित चाललेली आहेत. याच्यापेक्षा 100 पट तणावातून आम्ही यापूर्वी गेलेलो असताना आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना खरं मी भावनिक का झालो याचा प्रश्न मी जर मला विचारला तर कदाचित मी फारसा किती जरी काम केलं तर माझ्या कामासंदर्भात थोड्याफार तक्रारी माझ्याच असतात. परंतु माझा आजचा टप्पा पाहता जे माझ्या वडिलांना राजकारणामधून खरं तर मी राजकारणात यावं का नाही यावं याविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रमावस्था होती की मौना मी येऊ नये असंही त्यांना वाटत असावं. परंतु आज अपघातानं ज्यावेळेस ते आमच्यातून निघून गेल्यानंतर त्यांचं काम पुढे चालवताना आपण सक्षमपणे काम करू शकलो ही भावना मला मनामध्ये शिवून गेली. एका झटक्यामध्ये 30-23 वर्षाचा मागचा प्रवास हा डोळ्यासमोरून गेला आणि त्यामुळे कदाचित मी भावनिक झालो असावं असं माझं मत आहे. वैयक्तिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये मी कधीच आत्तापर्यंत भावनिक झालेलो नाही हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु आयुष्यामध्ये असं कधी कधी घडत असतं. शेवटी माणूस आहे, भावना आहे. प्रत्येक वेळेस भावना दाबणं शक्य नसतं, कधी कधी त्या व्यक्त होतात. तशी परवा झाली असं माझं मत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आनंददादा थोरात आणि महेश अण्णा भागवत हे आपल्यासोबत होते. मात्र आता 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेगळी चूल मांडली. याबाबत आपली त्यांची काही चर्चा झाली का यापूर्वी काय? मी 2001 पासून राजकारणात असल्यापासून माननीय आनंददादा, महेश अण्णा हे सातत्यानं कधी माझ्यावर राहिले, कधी आम्ही वेगवेगळ्या प्रवाहातही राहिलो. परंतु आम्ही आमचा असणारा व्यक्तिगत मैत्रीचा धागा कधी तुटून दिला नाही. मग अगदी आनंददादा मी वेगवेगळ्या पॅनलमध्ये उभा होतो आणि 2002ला आम्ही त्यांच्या गावात मी ज्यावेळेस बूथवर गेलो त्यावेळेस मतदान आम्ही एकमेकाच्या विरोधी करत होतो, एकमेकाच्या विरोधी पॅनलचे उमेदवार होतो. तरीसुद्धा त्यांनी मला चहा घेतल्याशिवाय त्यांच्या गावातून सोडलं नाही. माझ्या विरोधात जरी त्यांनी विधानसभेला मतदान केलं तरी पुढच्या 2 दिवसामध्ये ज्यावेळेस ते मला भेटले त्यावेळेस मी त्यांना चहा पिल्याशिवाय सोडलं नाही. अशा पद्धतीचे ऋणानुबंध आम्ही जपलेले आहेत. निवडणुका येतात जातात, परंतु या तालुक्यातील सामाजिक वातावरण चांगलं राहावं हा प्रयत्न मी माझ्या परीनं सातत्यानं केलेला आहे. खरं तर मला अपेक्षित होतं की ते माझ्याशी बोलतील, माझ्याशी ते काही फार त्यांनी चर्चा केली नाही आणि नंतर त्यांचा निर्णय झाल्यानंतर मी विनंतीही केली होती की आपण फेरविचार या सगळ्या गोष्टींचा करावा. परंतु त्यांनी विचार करून निर्णय घेतलेला आहे. परंतु असं काही जरी असलं तरी आमची मैत्री ही पुढेही कायम राहील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. केंद्रात भाजप सरकारला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तुमच्या आमदारकीचे देखील 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्ही आमदार असून देखील आपल्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले काही प्रश्न घेऊन दिल्लीला जाताना आम्ही पाहिले. म्हणजे पुणे सोलापूर महामार्गाचा प्रश्न असेल, रेल्वे संदर्भातला प्रश्न असेल, ऊसाच्या दरासंदर्भातला प्रश्न असेल. तुम्ही हे प्रश्न तिथं तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही मांडताय आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला असं वाटतंय का की सुप्रिया सुळे या सर्व करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय का? सुप्रियाताईंच्या विषयी, पवारसाहेबांच्या विषयी सातत्यानं मी सांगितलं की मला त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु त्यांनी त्यांचं काम करावं आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे आम्ही आमचं काम करावं अशा पद्धतीनं आपापल्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो. विशेषतः साखरे संदर्भामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांनी आम्हाला 12-13 लोकांची निवड केली होती, ज्याचं शिष्टमंडळ सातत्यानं साखर गटाचे प्रमुख म्हणून अमित भाईंना भेटायचं आणि त्यामुळे आम्ही पूर्ण देशाच्या आणि राज्याच्या साखर धोरणामध्ये काही बदल व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये कमीत कमी 10 बैठका दिल्लीमध्ये झाल्या. अमित भाईंनी आम्हाला निमंत्रित केलं, आमचे प्रश्न समजून घेतले. काही वेळेला आमचा शिष्टमंडळाचं नेतृत्व मान्य देवेंद्रजींनी सुद्धा केलं. साखर व्यवसाय, ऊस व्यवसाय हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा व्यवसाय असल्यामुळं त्याची धोरणं ठरणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल होणं आवश्यक होतं. त्याच्यामधून साखर दर ठरला, त्याच्यामधून इथेनॉलचं धोरण ठरलं, त्याच्यामधून वर्षानुवर्ष चाललेल्या सुप्रीम कोर्टमध्ये हरलेल्या इन्कम टॅक्सच्या केसेस संदर्भातले सुद्धा निर्णय आम्ही सगळे करू शकलो. आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या भागातले राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर हडपसर उड्डाणपूल असेल, हडपसरपासून दौंडच्या हद्दीपर्यंत येणारा सर्व्हिस रोड्स असतील, दौंडचा समावेश दौंड रेल्वे स्टेशनचा पुणे डिव्हिजनमध्ये करणं असेल
किंवा खामगावचा आणि सहजपूरचा मंजूर झालेला उड्डाणपूल असेल, असे केंद्रासंदर्भातले काही प्रश्न असले तरी ते मी सातत्य ठेवून गडकरी साहेब किंवा पूर्वीचे पियुष गोयल रेल्वे मंत्री होते किंवा अमित शाह साहेब यांच्याकडे नेत होतो. आमच्या परीनं सरकार तिथं असल्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो. सुप्रियाताईंनी फारशी या संदर्भामध्ये खरं तर अजून खूप ताकदीनं प्रयत्न करणं त्यांना शक्य होतं, परंतु शेवटी त्या प्रयत्न करत असल्या नसल्या तरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. मला आनंद आहे की त्याची सकारात्मक जे काही निर्णय आहेत ते होत आहेत. प्रक्रिया खूप मोठी आहे, परंतु आम्ही आमच्या परीनं या भागाला राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करतो. दादा, तुम्ही राजकारणात आल्यापासून 12-13 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम केलं आणि गेली 10 वर्ष तुम्ही महायुतीमध्ये काम करतायत. तर या 2 आघाड्या ज्या आहेत किंवा 2 जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि भाजप, तर याच्यामध्ये काम करण्याची, नेते मंडळींची काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा ह्या 2 पार्ट्यांमधला फरक कसा आहे? नाही, आता मी विधानसभा सदस्य म्हणून महायुतीमध्येच सातत्यानं काम केलं, म्हणजे भारतीय जनता पार्टीवरच काम केलं. विधानसभा सदस्य म्हणून कधीच मला काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी काम करण्याचा योग आला नाही, परंतु महायुतीतले जे काही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आहे यांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल मी समाधानी आहे आणि मी सातत्यानं पाठपुरावा करून जे प्रश्न नेतोय त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे महायुतीचे सगळेच, म्हणजे भाजप होतं, पूर्वी शिवसेनाही होतं किंवा आताच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये सुद्धा साधारणपणे देवेंद्रजी एक प्रमुख भूमिका बजावत आहेत आणि ते अतिशय चांगल्या कार्यपद्धतीनं काम करतायत. हे सगळ्या राज्यालाही मान्य आहे, देशालाही मान्य आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मला पूर्ण समाधान असल्यामुळेच आम्ही थोडेसे स्थानिक विषय बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये कुठलाही हट्ट न करता, कुठलीही तक्रार न करता अतिशय ताकदीनं भारतीय जनता पार्टी सांगेल आणि देवेंद्रजी सांगेल त्या दिशेने चाललेलो आहोत. आणि त्याचं मूळ कारण अतिशय चांगली कार्यपद्धती आणि अतिशय चांगल्या प्रकारे कामाचा पाठिंबा हेच आहे. आपले राजकीय विरोधक आहेत रमेश थोरात, ह्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं आणि तुमचं मनोमिलन झालं आहे असं आम्हाला पाहायला मिळालं किंवा आमच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टही केले की आमच्या दोघांचं आता मिटलेलं आहे, काय वैर राहिलं. तसे तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार आहे का? ज्या ठिकाणी कोणीही राजकारणामध्ये कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो, आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि ठाम असताना मग मला कधी जानकर साहेबांनी मंत्रिपद दिलं नाही म्हणून मी नाराज झालो नाही, कधी मला 2019ला शरद पवार साहेबांच्यामुळे सरकार गेलं म्हणून त्यांच्यावरही नाराज झालो नाही, सरकार आल्यानंतर मला मंत्रिपद मिळालं म्हणूनही नाराज झालो नाही. परंतु मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे, मी महायुतीबरोबर ठाम आहे आणि निर्णय माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांनी राज्यस्तरावर घेतलेला आहे आणि केंद्र स्तरावर माननीय अजितदादा, देवेंद्रजी, अमित शाह साहेब या सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे खरं तर आम्ही त्या प्रक्रियेतले त्या तुलनेने छोटे घटक आहोत आणि आपापल्या परीने आपापले पक्षाचे आदेश सुदैवानं सगळे पाळतायत, याचा मला आनंद आहे. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांचं मनोमिलन झाल्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दोघंजण एकत्र काम करतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये सातत्यानं संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की संघर्ष हा फार काही विकासात्मक कामामध्ये उपयोगी ठरत नाही, त्याचे अडथळाच ठरतो. त्यामुळे संघर्ष जर त्यांच्याकडून कमी करण्याचा प्रयत्न झाला तर माझ्याकडून प्रतिसाद मिळाला तर त्याच्यामध्ये मतदारसंघाचं आणि कार्यकर्त्यांचं चांगलंच आहे असं मी म्हणेल. मी जाणीवपूर्वक उल्लेख करेल की मी निवडून गेल्यानंतर साधारण मागच्या 9 वर्षामध्ये या तालुक्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती प्रचंड प्रमाणामध्ये सुधारलेली आहे. विधानसभा सदस्य म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देताना समोरच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अडचण येणार नाही याची मी काळजी घेत आलो. कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भूमिका ठेवून काम केलं आणि अशी भूमिका घेतली तर निश्चितपणे लोक पाहत असतात आणि लोकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद असतो. आम्ही राजकारणी मंडळी स्वतःला खूप हुशार समजलो तरी आमच्यापेक्षा हुशार हा गावातील सर्वसामान्य मतदार असतो. ते जर आम्ही मान्य केलं तर बरेचसे प्रश्न आम्हाला निर्माणच होत नाही आणि त्यामुळे आम्ही जे काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्याचं प्रतिबिंब आमच्या कामातून दिसलं पाहिजे, ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संघर्ष कमी झाला तर माझ्याकडूनही संघर्ष वाढवायचं काहीच कारण नाही आणि जो केंद्रात आणि राज्यात निर्णय झाला आहे त्याच्या अंमलबजावणी आम्ही करतोय असं माझं मत आहे.
दादा, तुम्हाला वाऱ्याचा अंदाज लवकर येतो का? मला मला प्रश्न पूर्ण करू दे. का तर 2014 सालीच तुम्ही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि त्याच्यानंतर अनेक जणांनी राष्ट्रवादी सोडली, काँग्रेस सोडली आणि मग आता तुम्हाला अनेक जण त्या बाबतीत फॉलो करतात की, आणि आता तुम्ही पुढे आणि तुमच्या मागे बरेच जण आहेत, तर त्याबाबत काय सांगाल? कधी कधी आपल्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांचं, आपल्या मतदारसंघाचं हित एखाद्या गोष्टीत असेल तर त्या दृष्टीने निर्णय घेतला पाहिजे, पावलं उचलली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि जे स्पष्ट आहे ते स्पष्टच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपला गोंधळ नको, अशी भूमिका असली पाहिजे. तशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेतला. 2009ला मला जरी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं असलं तरी त्या बाबतीमध्ये जे घडलं ते योग्य नव्हतं आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर परत जायचं नाही असा सगळ्या कार्यकर्त्यांचा सूर होता. मग त्यावेळी कोणत्या पक्षावर जायचं त्याचं स्वातंत्र्य मला होतं. त्यावेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात बलवान पक्ष होता. मला ज्यावेळेस मुंडे साहेबांनी निमंत्रित केलं त्यावेळेस खरं तर अच्छे दिन नव्हते, मोदी सरकार नव्हतं, भाजपचं सरकार येईल ही परिस्थिती नव्हती. परंतु मी मुंडे साहेबांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की साहेब, विधानसभेला तुम्हाला सक्षम माझे इतका उमेदवार नाही आणि मला तुमच्या इतका सक्षम पक्ष नाही आहे, तर आपली एकमेकाची गरज असल्यामुळे तुम्ही मला निमंत्रित केले, तर आपण योग्य तो निर्णय विधानसभेसंदर्भात घेऊ. शेवटी माझ्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचं हित जपणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी योग्य मार्ग निवडणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीतून वेळी तो निर्णय घेतला. कुठली अट नव्हती, कुठली शर्त नव्हती, परंतु माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांना विकास कामाच्या प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी एक भाजप हा एक सक्षम पक्ष होता आणि त्यामुळे त्यांच्यावर जाण्याचा निर्णय मी घेतला. तर माझा वैचारिक गोंधळ बऱ्याच वेळेला नसतो असं माझं मत आहे. जे निर्णय मी घेतो ते पूर्ण विचार करून घेतो आणि घेतल्यानंतर त्या निर्णयाला ठाम राहतो. हा माझा स्वभाव असल्यामुळे असेल कदाचित. पण यावेळेससुद्धा ज्यावेळी संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका होत्या त्यावेळी मी 2024ला सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठलीही तक्रार केली नाही, कुठलंही मत प्रसिद्धी माध्यमांना दिलं नाही. मला जे बोलायचं ते माझ्या नेत्यांसमोर बोललो. त्यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे खाली कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना आम्ही आदेश दिले नाही, त्यांच्याशी संवाद साधला, नेत्यांचे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्या माध्यमातून निवडणुकीची प्रक्रिया आम्ही राबवतोय. त्यामुळे मला दिशा लवकर समजण्यापेक्षा मला विषयाची स्पष्टता थोडी लवकर येते असं माझं मत आहे आणि त्यामुळे माझा फारसा राजकीय गोंधळ नसतो. त्यामुळे काल माननीय अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून व्यासपीठावर होते. ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सुद्धा मी कधीही माझी वैचारिक भूमिका दडवली नाही, लपवली नाही. मला शरद पवारांच्या विषयी आदर आहे, मी अजितदादांच्या समोरही सांगितलं. मतदान महायुतीने सांगितले त्यामुळे माननीय सुनेत्रा पवारांना करणार हेही सांगितलं आणि हे करताना माननीय देवेंद्रजी हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि ते भक्कमपणे आमच्याशी उभं राहिल्यामुळे हा आमचा प्रवास चांगला होऊ शकला. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांनी आम्हाला आदेश दिला आहे महायुतीचं काम करायचं, त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. ही स्पष्ट भूमिकासुद्धा मी त्यांच्यासमोर मांडली. मागच्या 19च्या निवडणुकीतसुद्धा माझी वैचारिक भूमिका स्पष्ट असल्यामुळे फारसं कोण उमेदवारी घ्यायला तयार नसताना मला पक्षाने आदेश दिला. मी काय करतोय याची मला कल्पना होती, मी कुणाच्या विरोधात लढतोय याची मला कल्पना होती, आम्ही विजयी व्हायची शक्यता खूप कमी आहे याची मला कल्पना होती. तरीसुद्धा निवडणूक लढताना मी कुठेही कुचराई केली नाही आणि ही कुचराई तर केलीच नाही, पूर्ण क्षमतेने निवडणूक लढलो. परंतु मी माननीय पवारसाहेबांचा, माननीय सुनेत्राताईंचा आणि माननीय अजितदादांचा कधीही, सुप्रियाताईंचा कधीही अनादर त्या दरम्यान केला नाही. तेव्हा मी काय केलं पाहिजे आणि मी काय बोललं पाहिजे आणि मी लोकांचा कसा सन्मान केला पाहिजे याच्या संदर्भातली जरा मला जास्त स्पष्टता आहे असं माझं मत आहे. त्यामुळे थोडी वाऱ्याची दिशा मला लवकर समजते असं तुमच्या मताशी मी सहमत आहे. 2009ला अनेकदा आपण सांगितलं की तिकीट देऊन पाडण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधातच आपण काम केलंय. तर आता मनात कुठंतरी खंत वाटते का की आता त्यांचाच प्रचार आपल्याला करावा लागतोय? जे झालं ते चांगलं झालं, जे होतंय ते चांगलं होतंय आणि भविष्यात सुद्धा जे होईल ते चांगलं होईल हे
विचार करून मी माझ्या दिवसाची सुरुवात करतो. दिवसभरामध्ये भरपूर काम करतो, ज्यामुळे सकाळी रात्री लवकर झोप लागते. दिवसभर असंच काम करतो की ज्याच्यामुळे मला रात्री चिंता वाटेल आणि मला झोप लागणार नाही, असं होऊ नये याची पूर्ण काळजी घेतो. आणि सगळं करताना काही पथ्य पाणीसुद्धा मी पाळतो. काय करायचं काय नाही करायचं काळाप्रमाणे मी बदलत असलो तरी माझ्या वडिलांचा वारसा चालवताना काही त्यांची बंधनं मी हे पाळत आलो. तर काही बंधनं पाळणं, काही विचारांची स्पष्टता ठेवणं, त्यामुळे माझा इथपर्यंतचा प्रवास व्यवस्थित झालेला आहे असं माझं मत आहे. 2000 येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने आम्ही रमेश थोरातांना असा प्रश्न विचारला होता की तुमचं विधानसभेबाबत काय मत आहे, महायुती जर अशाच प्रकारे राहिली विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने, तर त्यांनी आम्हाला त्यावेळी असं सांगितलं की याचं धोरण ठरतं पक्षाचं. तुम्ही भाजपच्या बऱ्यापैकी राज्यातले जे काही महत्त्वाचे निर्णय होतात, राजकीय निर्णय, त्यात असं काही धोरण ठरलेलं आहे का विधानसभेला नेमकं काय करायचं आहे दौंडमध्ये, महायुती राहिली काय राजकारणामध्ये? परवा माननीय अजितदादांनी सांगितलं की महायुती आमची कायम राहणार आहे. देवेंद्रजींनी कायम सांगितलं की महायुती आमची कायम राहणार आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुती आमची कायम राहणार आहे. तिन्ही प्रमुख नेते असल्यामुळे महायुती कायम राहील असं अपेक्षित आहे. परंतु मागच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घडलंय ते पाहता उद्या काय होईल याचा आज भरोसा नाही, ही मला मान्य आहे. परंतु शेवटी आपण जर पाहिलं तर पक्षशिस्त पाळणं ही आमच्या कुटुंबाची माझी परंपरा राहिलेली आहे. ज्येष्ठांचा आदर करणं ही आमची परंपरा राहिलेली आहे. विरोधकांचा सुद्धा सन्मान करणं ही आम्ही परंपरा ठेवून आहोत. आणि त्यामुळेच कदाचित मला फारशी चिंता आज लोकसभा लढताना विधानसभेची वाटत नाही, कारण हे 2 वेगळे विषय आहेत. लोकसभेला पक्षाने आदेश दिला त्याप्रमाणे काम करणं माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं काम आहे. त्या पद्धतीनं विधानसभेच्या संदर्भामध्ये जो निर्णय सगळे नेते मंडळी मिळून घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही विधानसभेला सामोरं जाऊ अशी माझी भूमिका राहणार आहे. महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना दौंड विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य राहील किंवा राजकीय परिस्थिती कशा स्वरूपाची असेल, तसेच त्यांच्या पुढं नक्की आव्हानं कुठली असतील याबाबत आपण थोडं मार्गदर्शन. लोकसभेची निवडणूक हा खरं तर केंद्राची निवडणूक आहे. मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत ह्याच्याविषयी माझ्या मनात आणि जनतेच्या मनातही शंका नाही. त्यांनी चांगलं काम केलं याच्याविषयी सगळ्यांचं एकमत आहे. त्यामुळे मूळ दादासुद्धा सांगतात की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर आली. माननीय अजितदादांचाही हा निर्णय होता की देशहित हे पाहूनच माननीय मोदी साहेब काम करतायत. आणि त्यामुळे राहुल गांधीचा, सोनिया गांधींचा काँग्रेसचा जो काही प्रवाह आहे आणि माननीय मोदी साहेबांचा आणि मित्रपक्षांचा जो भारतीय जनता पार्टीचा प्रवाह आहे याच्यामध्ये माननीय दादांनी सुद्धा माननीय मोदी साहेबांचं काम बघून त्यांच्यावर यायचा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे माननीय सुनेत्रा पवार यांना माननीय मोदी साहेबांच्या कामाचा अतिशय चांगला फायदा या मतदारसंघामध्ये होईल असं माझं मत आहे. आणि त्या संदर्भामध्ये या मतदारसंघात काय होईल हे आज अजून 10 दिवस आहेत. मतदार आपल्याकडे लोकशाहीमध्ये मतदारांना सगळं स्वातंत्र्य आहे, परंतु मला खात्री आहे आम्ही मतदारांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, आमची भूमिका मांडल्यानंतर, आमची भूमिका समजावून घेऊन त्या दिशेनं या तालुक्यातील मतदान करेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. आज बातमीपत्र महाराष्ट्राच्या या विशेष चर्चासत्रामध्ये दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कोल्हे सहभागी झाले. पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची अतिशय समर्पकपणे त्यांनी उत्तरे दिली. त्याबद्दल बातमीपत्र महाराष्ट्राचे टीमकडून आपलं आभार.